नागपुर में एलपीजी गैस के बढ़ते दामों के खिलाफ ऑटो रिक्शा चालकों का गुस्सा सड़कों पर देखने को मिला। संविधान चौक पर भारतीय ऑटो रिक्शा कामगार संघ के नेतृत्व में बड़ी संख्या में ऑटो चालकों ने धरना आंदोलन करते हुए सरकार के खिलाफ नारेबाजी की। चालकों का कहना है कि लगातार बढ़ती एलपीजी गैस की कीमतों से उनकी रोज की कमाई पर सीधा असर पड़ रहा है। आंदोलन में भारतीय मजदूर संघ के प्रदेश महामंत्री गजानन गटलेकर पहुंचे और उन्होंने चालकों की मांगों का समर्थन किया। वहीं उत्तर नागपुर के अध्यक्ष प्रमोद वंजारी के नेतृत्व में कई ऑटो चालक आंदोलन में शामिल हुए और सरकार से जल्द एलपीजी गैस के दाम कम करने की मांग की। एलपीजी गैस के बढ़ते दामों को लेकर आज नागपुर के संविधान चौक पर ठिय्या आंदोलन किया है। ऑटो चालकों से जानते हैं उनकी क्या क्या मुद्दों पर उनकी क्या राय है। माझे नाव प्रमोद वंजारी, भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ, आमचे अध्यक्ष जीवनभाऊ तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही इथे संविधान चौकला धरणे आंदोलन कार्यक्रम करत आहे गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये। काय तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, काय तुमची समस्या आहे एलपीजी गॅस? आमची समस्या अशी आहे मॅडम की आमच्या सरळ आरोप आहे गॅस पंप चालकावर की हे लोक जो पुराना साठा आहे तो दरवाढी करून सन्याने त्याची कालाबाजारी करून सन्याने ऑटो चालकांना 90 रुपये 95 रुपये भावाने विकत आहेत असा आमचा सरळ आरोप आहे। याच्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये काय बदल दिसत? आमच्या कारण की आमचे ऑटो चालक दादा 20-20 रुपयाची सवारी मारून सनी आपला घरदार चालवतो। आपला बायको लेकराच्या परिस्थिती अशी आली आहे आमच्या ऑटो चालकावर की त्यांना आपले गाड्या घरी ठेवावं लागत आहे आणि जे आमचे नवीन ऑटो चालक भाऊ आहेत ज्यांनी गाड्या इन्स्टॉलमेंटवर घेतलेली आहे त्यांची इन्स्टॉलमेंट 11 ते 12 हजार रुपये इन्स्टॉलमेंट येत आहे, तर त्यांची इन्स्टॉलमेंट सुद्धा नाही निघत आहे। तर त्यांनी काय करायचं, जसा आमच्या देशाचा शेतकरी आपल्यासाठी अनाज देतो त्यांना भाव नाही मिळत तर ते फासावर लटकतात। फासावर लटकायच्या का असा आमचा सवाल आहे आमच्या सरकारला, जे म्हणतात की आमच्याकडे इंधनाचा साठा भरपूर आहे आणि इंधनाचा साठा भरपूर असल्यावर सुद्धा हे दरवाढी कशी होत आहे हे आम्हाला प्रश्न आहे। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की 8 दिवसापूर्वी जे 56 रुपये लिटर एलपीजी गॅसचे भाव होते पुन्हा ते 56 रुपये लिटरवर यावे, अन्यथा आम्ही पूर्ण नागपूर शहर मध्ये चक्काजाम करू आणि ज्या लोकांना आम्ही कुर्सीवर बसवलेले आहे जे मोठ्या लक्झरी गाड्यामध्ये फिरत आहेत त्यांची आम्ही गाडी रोडावर निघू देणार नाही असा आम्ही इशारा देत आहोत आमच्या भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघातर्फे। भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज नागपूर शहरातील नागपूर महानगरातील आपले जे ऑटो चालक कामगार आहे बंधू भगिनी हे मागील काही दिवसापासून त्रस्त झालेले आहे, कारण की अचानकपणे 56 रुपये लिटरनी मिळणारा एलपीजी गॅस हा अचानकपणे कुठल्या पंपावर 90 रुपये लिटर, कुठल्या पंपावर 80 रुपये लिटर, कुठल्या पंपावर 95 रुपये लिटर अशा प्रकारचा मनमानी पद्धतीने पंप चालक हे एलपीजी गॅसची विक्री करत आहे। आणि असं करीत असताना कुठेही एलपीजी गॅसची सध्या स्थितीमध्ये तुटवडा नसताना एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याचं त्या ठिकाणी दर्शविण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ऑटो चालकांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे आणि या गर्दीचा फायदा घेत पंप चालक हे एलपीजी गॅसची मनमानी भावाने विक्री करीत आहे। एकीकडे शासन असं म्हणते की महिनाभर पुरर अशा प्रकारचा एलपीजी गॅस एलपीजी सिलेंडर एवढा साठा आपल्या भारतामध्ये आहे, आपल्या राज्यामध्ये आहे, आपल्या महानगरामध्ये आहे। असं असतानाही अचानकपणे ऑटो चालकांवर हा एक मोठा भूर्दंड 56 रुपये लिटर अचानकपणे 90 रुपये 80 रुपये लिटरने जो मिळत आहे, यासाठी सर्व ऑटो चालक आमच्या संघटनेचे ऑटो चालकांनी भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघाची भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात बैठक घेतली आणि बैठक घेऊन
हा सर्व प्रकार त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की तात्काळ संविधान चौकामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपण या दरवाढीचा निषेध केलाच पाहिजे, शासनाकडे निवेदन झालाच पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आता युद्धजन्य स्थिती आहे, 3 देश आपसामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे आणि अमेरिका, इस्रायल आणि इराक अशा प्रकारचं युद्ध सुरू असताना त्या ठिकाणी अतिशय परिस्थिती खराब झालेली आहे. महिनाभर चालल, 2 महिने चालल की 3 महिने चालल याची काही शाश्वती नाही, अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे. आणि संपूर्ण ज्या मग गॅस सिलेंडर असो, LPG गॅस असो, तेल असो, ह्या सर्व बाबी ज्या आहे या आपल्याला इराणच्या भरोश्यावर अवलंबून राहावं लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार एकीकडे सांगत आहे की महिनाभर पुरल एवढा साठा आमच्याकडे उपलब्ध असताना आत्तापासूनच अशा प्रकारची LPG गॅसची या ठिकाणी ॲटो चालकांना त्या ठिकाणी वेठीस धरण्यात येत आहे. LPG गॅसची दरवाढ करण्यात आलेली आहे. सरकारने अशी कुठेही अधिकृत घोषणा केलेली नाही. 56 रुपये प्रति लिटर ही सरकारी दर आहे. असं असताना ॲटो चालकांवर हा अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात आज संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे की अशा प्रकारच्या ॲटो चालकांची या ठिकाणी लूट करण्यात येत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की नागपुरातील ॲटो चालकांची, ॲटो कामगारांची संख्या 50,000पेक्षा जास्त आहे. अतिशय प्रामाणिकपणे नागपूर शहराची आमचे ॲटो चालक प्रामाणिकपणे सेवा करीत आहे. आज आमच्या भगिनी देखील आज नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲटो चालवत आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे सेवा करत आहे. असं असताना पहिलेच आता 2 दिवसापूर्वी सरकारने ॲटोवर बंदी घातलेली आहे, ॲटोचा परवाना मिळणार नाही आणि अशा प्रकारे सर्व काही द्विधा मनस्थितीमध्ये ॲटो चालक असताना दुसरीकडे ई-रिक्षा वाढत आहे आणि ओला उबेरची संख्या वाढत आहे आणि तिसरीकडे ॲटो चालक हा प्रचंड चिंतेमध्ये आलेला आहे. अशी द्विधा मनस्थिती संपूर्ण महानगरामध्ये असताना अचानकपणे LPG गॅसची जी या ठिकाणी दरवाढ झालेली आहे आणि अनधिकृत दरवाढ झालेली आहे, याचा निषेध नोंदवण्याकरिता आजही या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन आहे. ऑटो चालकों का कहना है कि अगर उनकी मांगे पूरी नहीं हुई तो आंदोलन और उग्र किया जाएगा। मैं चैताली निनावे, कैमरा पर्सन उदय सोनवाने के साथ आप देख रहे नागपुर समय।